Hello students, you are studying the process of cell division. In previous lecture, you have learnt about the meiosis. What is meiosis? Which stages are included in meiosis? In meiosis is completed within two stages. Which are those? Yes, meiosis 1 and meiosis 2. So in previous lecture you have learnt about the process of meiosis 1. So what did you understand from that process? Okay, see, during meiosis 1 what happens? Crossing over takes place between homologous chromosomes, and thus see, genetically recombined homologous chromosomes are formed during meiosis 1. This is the first step of meiosis 1. Next point, what happens then? Then genetically recombined homologous chromosomes are divided into two groups. Here sister chromatids remain attached. Sister chromatids are not separated from each other. Instead of that, what is the next point? Remember, homologous chromosomes are divided into two groups, right? And thus from those two groups, finally from one diploid cell, two daughter haploid cells are formed during meiosis 1. Here chromosomal number get reduced to half, right? And thus two haploid cells are formed. That means chromosomal number not remains same here. They reduce to half during meiosis 1. Afterwards, what happened in the next stage? That means meiosis 2. Let's see. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की एका डिप्लॉइड सेलपासून दोन हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, राईट? हॅप्लॉइड का लक्षात आलं असेल तुमच्या आता? एका डिप्लॉइड सेलमध्ये 2 सेट्स क्रोमोझोम आहेत, पण दोन हॅप्लॉइड सेल ज्या तयार झाल्या त्यांच्यामध्ये प्रत्येकी फक्त एक एक क्रोमोझोमचाच सेट तयार होतो. आता पुढे या ज्या दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात मिओसिस 1मध्ये, त्याचं पुढे काय होतं? येस, त्यांच्यावरती मिओसिस 2 ही स्टेप घडून येते. नाउ so what happens during meiosis 2? Let's see. Now here a figure is given of meiosis 1 as well as see meiosis 2 इथे दिलेला आहे. See, meiosis 2 is similar to mitotic division. आता मग काल मी तुम्हाला सांगितलं की meiosis 1 जे आहे ते मायटोसिस प्रमाणे नसतं. डिफरन्स आहे का? कारण डिफरन्स काय आहे? एकतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं होमोलोगस क्रोमोझोममध्ये, आणि जेनेटिकली रिकम्बाइंड क्रोमोझोमचेच अखंड दोन ग्रुप सेपरेट होतात. सो दॅट इज डिफरंट फ्रॉम मायटोसिस. आणि दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात ड्युरिंग मिओसिस 1, राईट? पण इथे मात्र पुढे जेव्हा मिओसिस 2 घडून येतं त्या दोन हॅप्लॉइड सेलवरती, तेव्हा मात्र ती जी पुढची प्रोसेस आहे किंवा त्यामधले इन्क्लुडेड ज्या स्टेजेस आहेत दोज आर सिमिलर टू मायटोसिस. ओके, पण मायटोसिसमध्ये कसं सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात, बरोबर? सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होऊन त्यांच्यापासून डॉटर क्रोमोझोम सेपरेट होऊन दोन न्यूक्लाय तयार होतात. म्हणजे काय की एका डिप्लॉइडपासून दोन डिप्लॉइड. तर अशीच सेम प्रोसेस मात्र मिओसिस 2मध्ये तुम्हाला दिसून येईल. सी, बिफोर गोइंग टू सी हिअर यू कॅन सी टिलोफेज 1. इथे टिलोफेज 1मध्ये मिओसिस 1मधली ही फेज आहे इथे कंटिन्यू करण्यात आली आहे, कारण पुढची प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप ॲनालाइज व्हावी यासाठी. सो व्हॉट हॅपन ड्युरिंग टिलोफेज 1? यू कॅन सी हिअर 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. क्रोमोझोम्स आर स्टील डबल, पण इथे क्रोमोझोम तरीही डबल आहेत, राईट? सिस्टर क्रोमॅटिड्स आर अटॅच टू इच अदर. Okay, now
then 2 haploid cells that are produced in meiosis 1. बघा इथे टीलोफेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झालेले आहेत, राईट. नाऊ दे अंडरगो फर्दर डिव्हिजन. सी, आता त्या ज्या 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या मिओसिस 1च्या टीलोफेज 1मध्ये, त्यांचं परत पुढे डिव्हिजन होतं आणि त्या प्रत्येकी एक सेलपासून पुन्हा 2 सेल तयार होतात. म्हणजे टोटल किती झाले? येस, 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड ड्युरिंग मिओसिस 2. अँड दस सी, दोज 2 हॅप्लॉइड सेल्स which are produced during meiosis 1, they undergo further division, and thus finally at the end of meiosis 2, 4 haploid cells are formed here. You can see before going to see how many steps or stages are again included in meiosis 2. See, yes, prophase 2, metaphase 2, anaphase 2 and telophase 2. बघा आपण बघितलं मिओसिस 1मध्ये 4 स्टेजेस इन्क्लूड आहेत ना. कोणत्या? प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टीलोफेज 1. सेम वे त्याच पद्धतीने मिओसिस 2मध्ये सुद्धा 4 फेजेस इन्क्लूड आहेत. विच आर दोज? प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टीलोफेज 2. Okay, now let's see what happens to those 2 haploid cells which are formed during meiosis 1 in the meiosis 2. Now you can see here, आता यामधल्या पण ज्या 4 स्टेजेस आहेत ना, या पण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये इन डिटेल दिलेल्या नाही आहेत. ओके, यामधल्या सुद्धा तुम्हाला 3 स्टेपच लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? meiosis 2 is similar to mitotic division. 2 haploid cells formed during meiosis 1 undergo further division and finally 4 haploid cells are formed here. So examमध्ये तुम्हाला हेच एक्सप्लेन करायचं आहे, but let's see what happened in detail in meiosis 2. So here you can see in the telophase, meiosis 1 मधली जी टीलोफेज 1 आहे तिथे 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले आहेत, पण ते क्रोमोझोम आहेत ना ते डबलच आहेत. ओके, म्हणजे एका सेलमध्ये 2 दिसत आहेत तुम्हाला, दुसऱ्या सेलमध्ये 2 दिसत आहेत, राईट. सी, ड्युरिंग प्रोफेज 2 व्हॉट हॅपन्स? येस, क्रोमोझोम्स बिकम थिक, शॉर्ट. सी हिअर सेंट्रिओल डुप्लिकेट्स, आणि इथे बघा तुम्हाला सेंट्रिओलच्या दरम्यान तुम्हाला स्पिंडल फायबर तयार झालेले दिसत आहे. ओके, सी मेटाफेज 2, that is also similar to mitosis. See, those chromosomes, आता बघा ही इथे हॅप्लॉइड 2 सेल तयार झालेले आहेत ना, तर ही एका सेलमध्ये घडणारी प्रोसेस आणि ही दुसऱ्या सेलमध्ये घडणारी प्रोसेस ॲट द सेम टाईम दाखवलेली आहे. सो हिअर यू कॅन सी दोज क्रोमोझोम्स अरेंज्ड पॅरलल टू द इक्वॅटोरियल ऑफ द प्लेन ऑफ द सेल. सो बट हाऊएवर सी, कॉन्सन्ट्रेटली केअरफुली ऑब्झर्व the structure of chromosome here. See, you can see those chromosomes are, yes, genetically recombined. तर हे जे क्रोमोझोम आहेत सेम वे मायटोसिसमध्ये कसे पॅरलली अरेंज होतात, इथे पण तुम्हाला ते पॅरलली अरेंज दिसत आहेत. ओके, स्पिंडल फायबर सेंट्रिओल आणि क्रोमोझोमच्या दरम्यान तुम्हाला इथे दोन्ही सेलमध्ये तयार झालेले दिसत आहेत. ओके, देन व्हॉट हॅपन ड्युरिंग ॲनाफेज 2 हिअर? Now here during anaphase 2, sister chromatids are separated from the chromosome. अंडरस्टूड? इथे बघा एका सेलमध्ये आणि खाली ही जी सेल दिसते तुम्हाला, इथे मात्र सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेल्या आहेत ज्या मिओसिस 1मध्ये सेपरेट झाल्या नव्हत्या. ओके, सो ड्युरिंग ॲनाफेज 2, sister chromatids are separated from each other, and those sister chromatids are move apart from each other and move towards the opposite pole of the cell, same way as mitosis. आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल की ही प्रोसेस जी आहे मिओसिस 2 ही का सिमिलर आहे मायटोसिसला? कारण इथे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेल्या आहेत. ओके, अँड देन व्हॉट हॅपन ड्युरिंग
telophase 2. See, now here you can see telophase 2. सी क्रोमोझोम सिस्टर क्रोमॅटिड ज्या आहेत त्या सेपरेट झालेल्या आहेत आणि मग पुढची सेम प्रोसेस आणि फायनली टिलोफेज 2ला काय झालेलं आहे, या एका सेलपासून इथे वरती जी सेल दिलेली आहे तिच्यापासून या 2 सेल तयार झालेल्या आहेत. कशा आहेत त्या? येस, डेफिनेटली हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड हिअर. हॅप्लॉइड कारण तुम्हाला सिंगल क्रोमोझोम इथे सिंगल सिस्टर क्रोमॅटिड दिसते ना, सो दॅट्स वाय. ओके, सो 2 haploid cells are formed from 1 haploid cell, right? And below that 2 haploid cells are formed from another haploid cell. म्हणजे मिओसिस 2 मध्ये जे 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या होत्या ना मिओसिस 1 मधल्या, त्यांचं परत डिव्हिजन झालं आणि फायनली काय रिझल्ट मिळाला? एका हॅप्लॉइड सेलपासून 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार झाल्या आणि दुसऱ्या हॅप्लॉइड सेलपासून 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या. सो व्हॉट इज द फायनल रिझल्ट ऑफ द meiosis 2? See, finally we can say when meiosis is completed within 2 steps, which are those meiosis 1 and meiosis 2. From 1 diploid cell, कारण meiosis 1 मध्ये आपण डिप्लॉइड सेल पाहिली ना, तिच्यापासूनच सुरुवात झालेली आहे. सो फ्रॉम 1 diploid cell, finally 4 haploid cells are formed. See, you can see the whole diagram or all the stages included in the meiosis 1 and meiosis 2. इथे तुम्हाला बघा काय दिसत आहे. स्टार्ट कुठून झाली आहे? प्रोफेज 1. देन ड्युरिंग प्रोफेज 1 genetic recombination occur in the homologous chromosomes. In metaphase 1, these recombined homologous chromosome arranged parallelly, right, between 2 centriole at the opposite 2 poles. Then anaphase 1, what happened during anaphase 1? Homologous chromosomes are separated into 2 groups. Sister chromatids are not separated. Homologous recombined chromosomes are separated from each other. And then see what happens during telophase 1. See, from those separated homologous chromosome group, see, 2 haploid daughter cells are formed during telophase 1. Then अशा पद्धतीने प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टिलोफेज 1, मिओसिस 1 कंप्लीट झालं आणि मिओसिस 2 स्टार्ट झालेला आहे. सो व्हॉट हॅपन्स टू द 2 haploid cells which are formed during meiosis 1? Since those 2 haploid cells are undergo further division. सी इथे 2 प्रोफेज 2 मध्ये तुम्हाला दिसतात 2 हॅप्लॉइड सेल्स ज्या तयार झाल्या फायनली टिलोफेज 1 मध्ये मिओसिस 1च्या. ओके, तर प्रोफेज 2 मध्ये त्या ज्या 2 हॅप्लॉइड सेल्स आहेत त्यांचं सेम मायटॉसिस प्रमाणे पुढच्या स्टेजेस घडून आलेले आहेत. सो इन मिओसिस 2 मध्ये 4 फेजेस इन्क्लूड आहेत, विच आर दोज प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टिलोफेज 2. ओके, सो इथे बघा सेम मायटॉसिस प्रमाणे मेटाफेज 2 मध्ये पॅरलली अरेंज्ड आहेत या होमोलोगस क्रोमोझोम्स जे आहेत ते. ओके, एनाफेज 2 मध्ये काय झालेलं आहे? सिस्टर क्रोमॅटिड्स गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड फायनली इन टिलोफेज 2 सी एका हॅप्लॉइड सेलपासून 2 आणि दुसऱ्या हॅप्लॉइड सेलपासून 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्यात. अँड फायनली यू कॅन सी हिअर प्रोफेज 1 मध्ये जी डिप्लॉइड सेल आहे तिच्यापासून फायनली मिओसिस कंप्लीट होतो तेव्हा किती सेल तयार होतात? येस, डेफिनेटली 4 haploid cells are formed. See, genetic recombination, that is the most important property of meiosis. So this process occurs during sexual reproduction, right? सो इथे ज्या 4 हॅप्लॉइड सेल्स आहेत तयार झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत दे आर डेफिनेटली जेनेटिकली रिकम्बाइंड. हेन्स दीज 4 हॅप्लॉइड सेल्स आर नॉट सिमिलर टू इच अदर. का? कारण जीन सिक्वेन्स सेपरेट आहेत ना त्यांच्यामधले. सी,
those four cells are not exactly alike to each other or similar to each other, as well as those four haploid cells are also not similar to their parent cell, which you can see in the prophase 1. अंडरस्टूड. सो अशा पद्धतीने मिओसिस 2 कंप्लीट झालेला आहे. नाव धिस प्रोसेस व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. In this way we have completed our lesson. Which lesson? See, second lesson, life processes in living organisms, part 1. I hope you would understand all the steps, all the processes included in our lesson. Thank you.